ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। नागराज प्रिया आता बोलत असताना अचानकपणे तिथे रविराजांची धमाकेदार एंट्री होणार असते व सायलीच ही खरी तन्वी असल्याचा सत्याचा बंबावता त्याच्या समोर फुटणार असतो। हे सगळं काही सत्य आता स्वतः नागराज स्वतःच्या तोंडून वदवतो, तेही प्रियासमोर, व ते सगळं काही आता रविराजांनी ऐकलेलं असतं। तर ज्यावेळी चिडलेला रविराज हा नागराजला त्याने विश्वासघात का केला, त्याने दगाबाजी का केली याचा जेव्हा जाब विचारतो, त्याच वेळेस नागराज प्रिया आता रविराजला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार असतात। परंतु तिथे वेळेवरती अर्जुन सायली पोहोचून रविराजचा जीव वाचवतो। तर अर्जुन समोर आता रविराज जबरदस्त खुलासा करणार असतो, तो म्हणजे प्रतिमाला जिवंतपणे मारण्याचा प्रयत्न करणारा हा नागराजच होता आणि त्याचबरोबर सायली ही त्याची खरी मुलगी आहे। परंतु आता नागराज प्रियाचं बोलणं अचानकपणे रविराज कसं ऐकतो आणि त्यानंतर आता तो अर्जुनपर्यंत सायलीच त्याची खरी मुलगी आहे आणि प्रतिमाचा जीव घेण्याचा प्रयत्न करणारा नागराज आणि महिपत होते, हे सत्य कसं सांगणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सायलीच्या पायावरती जी तुळशीपत्राची खूण असते त्यावरून आता अर्जुन कल्पनाला हे समजलेलं असतं की तीच तन्वी आहे। परंतु अस्मिताच्या मूर्खपणामुळे आता प्रियाला सगळं काही सत्य समजलेलं असतं आणि प्रियाने गेम चेंज केलेला असतो। तेव्हा पूर्णाजीने आता सायलीला सांगितलेलं असतं की तूच माझ्या प्रतिमेची खरी मुलगी आहे, हे मला सिद्ध करून दाखव। तर रविराज विचार करतो की आता सायलीने नक्की असं का केलं असेल आणि सायलीचा हेतू काय होता। मला मान्य आहे की सायली ही माझ्या तन्वीसोबत त्याच आश्रमात राहत होती, परंतु सायली असं का म्हणाली की तीच तन्वी आहे, आणि जर ती तन्वी नाही हे जर ठरवायचं असेल तरी तिच्या पायावरतीची जन्मखून कशी काय। आता रविराज खूप विचार करतो। तर त्यानंतर रविराज हा प्रियाच्या रूमकडे गेलेला असतो। रविराज बाहेर उभा राहतो तर तिथे अचानकपणे आता नागराज प्रियाचा बोलण्याचा आवाज येतो। तेव्हा आता नागराज प्रियाला सांगत असतो की प्रिया, त्या मूर्ख अस्मिताने वेळेवरती आपली मदत केली ना म्हणून बरं झालं, नाहीतर आज आपलं खूप मोठं बिंग फुटलंच असतं। त्यावर आता प्रिया म्हणते की तुम्ही उगाच जास्त लोड घेऊ नका। आता सायलीला आपण गप्प तरी बसवलं आहे, परंतु तीच त्या रविराज किल्लेदाराची खरी मुलगी आहे हे अजून तरी कोणाला कळू दिलेलं नाहीये, परंतु ती काही पुरावे शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही। हे सगळं काही ऐकल्यानंतर रविराजला मोठा धक्का बसतो। रविराज विचार करतात की नागराज आणि तन्वीमध्ये हे काय बोलणं चालू आहे, सायलीच माझी खरी मुलगी आहे। मग तिथे आता प्रियाने जे काही बोललेलं असतं ते काय होतं। रविराज निमूटपणे त्यांचं बोलणं ऐकतात। तर तिथे आता नागराज सांगतो की प्रिया, तू अजिबात काळजी करू नकोस। जरी त्या अर्जुन सायलीने DNA रिपोर्ट आणले काय किंवा आता ती सायली त्या दादाची खरी मुलगी आहे हे सिद्ध करण्याचा कितीही प्रयत्न केला ना, तरी आपण कायम त्यांच्यावरती लक्ष ठेवून राहायचं। ती नक्की कुठे जाते, काय करते, नक्की कोणाला जाऊन भेटते, हे सगळं काही आपण बघायचं आणि त्यानंतर ती कोणते पुरावे गोळा करते हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण ते पुरावे मिटवून त्या जागी आपल्याला हवे तसे पुरावे उभे करून रविराजला दादाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकू शकतो। तर दोघांचंही बोलणं झाल्यानंतर आता दोघेही बाहेर पडतात। समोर पाहतात तर रविराज उभा असतो। तेव्हा आता दोघेही खूप घाबरलेले असतात, दोघांनाही खूप घाम फुटलेला असतो। तर रविराज आता खूप चिडलेला असतो। तर नागराज आता मनामध्ये विचार करतो की मेलो, आता या दादाने सगळं काही ऐकलं आहे म्हटल्यानंतर तो काही मला जिवंत सोडणार नाही। आज आपलं सगळं बिंग दादासमोर फुटलं। चिडलेला रविराज आता तिथे विचारतो की तुम्ही हे सगळं का आणि कशासाठी केलं, आमच्या भावनाशी एवढा मोठा खेळ का रचलात। सायलीच माझी खरी मुलगी होती हे सत्य नागराज तुला माहिती होतं आणि तरी देखील तू इतके वर्ष ते सत्य लपवून ठेवलं माझ्यापासून। अरे सक्का भाऊ आहेस ना तू, मग इतका मोठा विश्वासघात का केला माझा। नाही, आता सायलीच माझी मुलगी आहे हे जर मला समजलं आहे तर मी गप्प बसणार नाही। तुम्हाला दोघाला जेलमध्ये तरी पाठवेनच, परंतु आता हे सगळं सत्य जाऊन मी सुभेदारांनाही सांगेन। रविराज आता प्रियाकडे बोलतो। तर प्रियाला तो जाब विचारतो। तो म्हणतो की प्रत्येक वेळेस तुझ्यासाठी मी माझ्या खऱ्या मुलीसोबत किती चुकीचा वागलो, परंतु एका शब्दानेही सायलीने मला प्रत्युत्तर दिलं नाही। का तुम्ही आमच्या भावनांशी खेळ रचलात, एका बापाला एका मुलीला एकमेकांपासून का तोडलं तुम्ही। आजपर्यंत तू माझी मुलगी आहेस हे कळल्यापासून मी तुला बापाचं प्रेम दिलं, परंतु माझ्या वागण्यामध्ये अशी काय चूक झाली होती की तू इतका मोठा माझा विश्वासघात केलास।
अगं सायलीच माझी खरी तन्वी आहे हे जर कळलं असतं ना, तर त्यानंतर तुम्ही तिचे आश्रमातले मित्रमैत्रिणी आहात, तुमच्यासाठी सुद्धा मी सायली म्हणेल ती गोष्ट केली असते. नाही, आता मी तुम्हा दोघांनाही चांगलाच धडा शिकवेन. आजपर्यंत आम्हाला खूप धोका दिला तुम्ही, परंतु आता तुमचे पुढचे प्लॅन मी अजिबात सक्सेसफुल होऊ देणार नाही. आताच्या आता सुभेदारांच्या घरी जातो, हे सगळं काही सत्य सांगतो, माझ्या मुलीला मानाने परत माझ्या आयुष्यात घेऊन येतो आणि तुम्हा दोघांना जेलमध्ये खडी फोडायला पाठवतो. असं म्हणून आता भडकलेला रविराज तेथून रागानेच निघून चाललेला असतो. त्यावर ते आता प्रिया चिडते आणि नागराजला म्हणते की अहो, खांबासारखे ते उभे काय आहात, जा ना, थांबवा त्या रविराज किल्लेदाराला. त्याने जर आपलं बिंग फोडलं ना, तर खूप मोठा घोटाळा होईल आणि तुम्ही तर अडकालच, परंतु तुमच्यासोबत मलाही जेलची शिक्षा भोगावी लागेल. ते सगळं काही जाऊ द्या, परंतु हे सगळं काही सत्य जर महिपत साक्षीला कळलं ना, तर ते दोघं आपल्याला जिवंतच सोडणार नाहीत. तेव्हा आता नागराज जातो आणि रविराजच्या हातापाया पडायला लागलेला असतो, त्याची माफी मागायला लागतो. परंतु रविराज खूप चिडलेला असतो. तो नागराजला ढकलतो आणि सांगतो की नागराज, तू तर तोंड बंदच ठेव. सक्का भाऊ असून माझा पक्का वैरी निघाला आहेस तू. आतापर्यंत माझ्या प्रत्येक सुखावरती तू विरजण टाकलंस, परंतु आता नाही. आता तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा मी देणारच. असं म्हणून रविराज निघालेले असतात. इतक्यात प्रिया पाठीमागून येते आणि जोरात आता रविराजच्या डोक्यामध्ये एक लोखंडी वस्तू मारते. तेव्हा आता नागराजला मोठा धक्काच बसतो, तर रविराज जागीच आता बेशुद्ध पडतो. त्यानंतर त्याच्या डोक्यामधून भळाभळा रक्त वाहतं. रविराजच्या डोक्यातून आता खूप सारा रक्तस्राव होत असतो. तेव्हा आता नागराज प्रियावरती खूप चिडतो आणि विचारतो, अगं मूर्ख आहेस का, हे सगळं काय करतेस तू, अक्कल आहे की नाही तुला. तेव्हा आता प्रिया सांगते की आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. या रविराज किल्लेदाराचं तोंड जर बंद ठेवायचं असेल ना, तर आपल्याला हेच करावं लागेल. इतक्यात तिथे सुमन पळत आलेली असते. सुमन आता रविराजला पाहते, तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. सुमन आता जोरानेच भाऊजी अशी हाक मारते. तेव्हा आता नाटकी प्रिया रडण्याचं लगेच नाटक चालू करते आणि म्हणते की बघ ना काकी, अगं बाबांना काय झालं आहे. तर आता रविराजला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. परंतु त्यानंतर 2-3 दिवसानंतर जेव्हा रविराज आता बरा होतो, तेव्हा आता रविराज आग्रह धरतो की मला सायलीसोबतच राहायचं आहे. एकतर मी सुभेदारांच्या घरी तरी राहील, नाहीतर जर मी माझ्या घरी राहायचं असेल तर मला सायलीसोबत हवी आहे. परंतु तिथे आता नागराज प्रिया दोघेही समोर असल्यामुळे रविराज तेथे काहीच सांगत नाही. रविराज विचार करतो की अर्जुन जसा गुन्हेगारांना अडकवण्यासाठी ट्रिक वापरतो, तसंच आपल्याला करायला हवं आहे. आधी सायलीला विश्वासात घेऊन, अर्जुनला विश्वासात घेऊन या प्रिया नागराजच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आणि त्यानंतर त्यांना जबरदस्त शिक्षा द्यायची. तर तिथे आता सायली तयार होते. राजजी सुद्धा सांगतात की सायली, आता रविराजांची इतकीच इच्छा आहे तर तू जा त्यांच्यासोबत. अर्जुन सायली आता दोघेही रविराजच्या घरी राहण्यासाठी केलेले असतात. तर तिथे आता सायलीला सतत भास होत असतो की आपण या घरात पूर्वी आलो आहोत, आपलं लहानपण जणू काही इथेच गेलं आहे. सायलीला सगळं काही तिथे आठवत असतं. तीच तन्वी आहे हे तिला समजलेलं असतं. आता किल्लेदारांच्या घरामध्ये गेल्यानंतर प्रतिमासोबतच्या प्रत्येक आठवणी सायलीच्या जागे झालेल्या असतात. रविराज आता विचार करतो की हे नागराज प्रिया काय माझ्या पाठीमागून हालतच नाहीयेत. तर रविराज आता एक युक्ती वापरतो. तर प्रिया नागराज जेव्हा तिथे नसतात, त्या संधीचा फायदा घेऊन रविराज आता पटकन कागदावरती सगळं काही लिहून काढतो आणि ती चिठ्ठी लपवून ठेवतो. तर त्यानंतर जेव्हा अर्जुन सायली दोघेही तिकडे येतात, तर रविराज पटकन आता अर्जुनच्या पायात ती चिठ्ठी फेकतो. अर्जुन आता विचार करतो की सिनियरने ही चिठ्ठी माझ्याकडे का टाकली असेल. तेव्हा आता रविराज इशारा करून अर्जुनला गप्प बसण्यासाठी सांगतो. अर्जुनच्या सगळं काही लक्षात येतो प्रकार. अर्जुन पटकनची चिठ्ठी घेतो आणि खिशामध्ये लपवतो. तर त्यानंतर तो जेव्हा ती चिठ्ठी वाचतो, तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की मला समजलं आहे अर्जुन, सायलीच ही माझी खरी तन्वी आहे. जेव्हा नागराज प्रिया दोघेही बोलत होते, तर तेव्हा मी ऐकलं आहे आणि सायलीला माझ्यापासून 20 वर्षे झालं तोडलं आणि तिला माझ्यापासून लांब केलं. या सगळ्या प्लॅनिंगमध्ये नागराज आणि प्रिया या दोघांचाही हात आहे. नागराजने प्रियाला आता खोटी तन्वी बनवून आपल्या आयुष्यात घेऊन आला. हे सगळं काही फसवणूक करणारा नागराजच होता. या सगळ्यामध्ये फक्त एकटी प्रियाचीच नाही, तर सगळ्यात मोठा धोका मला नागराजने दिला आहे. हे सगळं काही आता रविराजांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहून काढलेलं असतं आणि अर्जुनने ती चिठ्ठी वाचलेली असते. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का तर बसतो. तर हे सगळं काही आता तो सायलीला दाखवतो. तेव्हा आता सायलीला सुद्धा
तिथे धक्का बसलेला असतो. तर सायली तिथे अर्जुनला म्हणते की परंतु नागराज काकांनी हे सगळं असं का केलं असेल? रविराज सर म्हणजेच माझ्या बाबांचा तर त्यांच्यावरती किती विश्वास आहे. मग हे सगळं करून आता नागराज काकांना नक्की काय मिळालं असेल सर? त्यावरती अर्जुन सांगतो की सायली तू अजिबात काळजी करू नको. हे बघ आपल्याला सत्य समजलं आहे ना. मग आपण आता सिनियरची साथ द्यायची. आपण आता नागराज काकांनी नक्की हे का केलं आणि आश्रमात तूच सायली तूच तन्वी आहे हे माहिती असून सुद्धा त्यांनी प्रियाला आमच्या आयुष्यात का आणलं ह्याचा पुरावे आपण आधी शोधूया आणि त्यानंतर मग नागराज काकाला जाब विचारूया. तर आता अर्जुन, सायली, रविराज हे त्रिकूट एकत्र येत प्रिया नागराजच्या सत्याचा बॉम्ब सुभेदारांसमोर कसं फोडणार, त्यांच्या विरोधात पुरावे कसे गोळा करणार व नागराजच्या मोठ्या कारस्थानाचा पर्दाफाश कसा होणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.